त्याचा मृतदेह 4 दिवसांनी सापडला। एक महत्त्वाची बातमी येते अजित पवारांसंदर्भात। अजित पवारांची तब्येत बिघडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सर्व दौरे रद्द करण्यात आलेले आहे। तर प्रकृती अस्वस्थामुळे अजित पवार यांचे राज्यभरातील दौरे रद्द करण्यात आलेले आहे। आगामी निवडणुका पक्ष बांधणी या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे दौरे अजित पवारांचे नियोजित केले होते, मात्र अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे अजित पवारांचे हे सर्व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे। राज्यातील त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आलेले आहे। सर्व दौरे हे रद्द केलेले आहेत। पक्ष बांधणी त्यासोबतच आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे अनेक दौरे होते, बैठका होत्या, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आलं होतं, मात्र तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्या या वेळापत्रकावर परिणाम झालेला आहे। त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत। तर अजित पवारांची तब्येत बिघडली आहे, त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी पूजा उजगिरे यांच्याकडून। पूजा, अजित पवारांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते, त्यांना नेमकं काय झालंय? दवाखान्यात त्यांना दाखल केलंय का? आता सध्या इतके अपडेट्स नाहीयेत, परंतु अजित पवारांची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे त्यांचे जे काही दौरे होते, त्यांचे जे काही मीटिंग्स होत्या त्या रद्द करण्यात आल्यात आणि त्यांचे जे काही नियोजित दौरे होते ते सुद्धा रद्द करण्यात आलेत। प्रणिता, अगदी पूजा, पुन्हा एकदा अधिक अपडेट घेण्यासाठी तुमच्याकडे येणार आहेत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवार यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आलेले आहे। डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे राज्यभरातील नियोजित दौरे होते ते सर्व दौरे हे आता रद्द करण्यात आलेले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे। अजित पवारांचे सर्व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत। त्यांची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे त्यांच्या या वेळापत्रकावरही परिणाम झालेला आहे। तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळेच त्यांचे दौरे रद्द करण्यात आले। एक महत्त्वाची बातमी आहे, पवारांचे पाप फडणवीसांनी लपवले।